बाबाजी, एवढं सगळं इथे घडत आहे आणि तरी ह्या शांत झोपलाय तो. कमाल आहे ना यांची. परवाही तेच, आत्ताही तेच. अहो अहो उठा उठा. अहो इथे काय चाललंय घरात? मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगतोय तरी तुम्हाला अशी शांत झोप कशी लागू शकते हो? काहीही होत नाहीये हो, तुम्ही उगीच आरडाओरडा करू नका. बाबाजी या म्हणतात काहीही होत नाही हो. नका ठेवू विश्वास. विश्वास नका ठेवू. त्यांनी दिलेल्या संकेतांवर विश्वास नका ठेवू. आणि बघा त्याचा परिणाम बघा काय झालाय तो. परवा त्या विचित्रांनी जावई बापूंचा हात धरला, बरोबर आहे? तर आज जावई बापूंनी त्यांचं डोकं थोपटलं. माधवी हे असं दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि हाताबाहेर जातील ना गोष्टी, तेव्हा तुम्ही मला सांगा. मी उगीच राईचा पर्वत करताय हो. अहो माधवी, तुम्ही पर्वताची राई करू नका. मला सांगा तुम्ही दोष कुणाला देणार? विस्तवाला की लोण्याला? की लोणी वितळणार आहे हे कळत असून सुद्धा त्याच्यावर उपाय न करणाऱ्याला? सांगा ना तुम्ही कोण? भाऊजी त्याची कमाल आहे हो. मी एवढं घसा फोडून सांगतोय, माझी झोप उडाली आणि यांना कशी शांत झोप लागते हो. सारखी सारख्या झोपता तो या. झोपा तुम्ही झोपा. मी जे सांगतोय तसं होईल ना, तेव्हा कायमची तुमची झोप उडेल. बाबाजी सांगतायत ना, लक्ष देत नाही तुमची तुमची कायमची झोप उडेल. बघा तुम्ही. बाबाजी बाबाजी काय करायचं याच्यावर उपाय? बाबाजी मगाशी बोलता बोलता सुरेशराव म्हणाले ना, ते पटतंय. हा मला. काय म्हणाले सुरेशराव? नाही, त्यांचं म्हणणं असं पडतंय की आपण मनोजच्या भावालाच इथे बोलवून घेऊया. तो 4 शब्द सुनावेल त्याला जरा. नाही, आपल्या सांगण्याचा काहीच उपयोग होत नाहीये आणि आपण एका मर्यादेपलीकडे जाऊन त्याला काही सांगू शकत नाही ना, पटवू शकत नाही. पण त्याचा भाऊ कसा चांगला कान पिळेल त्याचा. नाही, बरोबर आहे सुरेशरावांचं म्हणणं. कारण आपण कितीही प्रेमाने सांगायला गेलं ना तरी मला वाटतं मनोजच्या मनामध्ये देसाई कुटुंबाबद्दल काहीतरी आकस निर्माण झाला आहे, म्हणून तो काही ऐकतच नाही आपण सांगितलेलं. या उलट त्याच्या भावाने त्याला 4 शब्द सांगितले तर फरक पडू शकतो. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण कोणीच त्याच्या भावाला नीट ओळखत नाही ग. त्याचाही स्वभाव मनोज सारखाच असला तर? हो की हो, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. नाही, आपण मारे चांगुलपणाने त्याला बोलवायला जाऊ आणि तो आपल्याला दोष द्यायचा. खरं म्हणजे झालंय असं ना की चित्रा आणि मनोजच्या वैवाहिक जीवनाबद्दलच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षाच मॅच होत नाहीये. तर त्यांचं त्यांना कळत नाहीये. दोघे आपापला हट्ट चालवतात. पण सांगायची सोय नाही. अशा वेळी माणूस काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो ना. ठीक आहे, बघूया. होतील हळूहळू सेटल अशी आशा करूया आपण. होऊ दे बाई, कसंही करून एकदाचे सुखी होऊ देत ते.